प्रभाग क्रमांक 4 मधील बरगाळे नगर परिसरात नाना नानी पार्क, प्लेग्राऊंड व जॉगिंग ट्रॅकसाठी निधी मंजुरीची मागणी. प्रभाग 4 मधील बरगाळे नगर परिसरातील नागरिकांची महत्त्वाची मागणी पुढे आली आहे. संजय वांडारे, सर्वे क्रमांक 100, जुना/52 नवीन येथे सुमारे 22 गुंठे राखीव खुल्या जागेवर नाना नानी पार्क, लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड, जॉगिंग ट्रॅक व ओपन जिम उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी विनंती विधान परिषद सदस्य माननीय इलियास नायकवडी यांना करण्यात आली आहे. परिसरातील मुला-मुलींसाठी सुरक्षित खेळाची जागा आणि ज्येष्ठांसाठी सकस व्यायाम व चालण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ही मागणी नागरिकांच्या जनभावनेतून करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 25 लाख रुपयांचा निधी आवश्यक असून निधी मिळाल्यास परिसराचा शैक्षणिक व आरोग्यदायी विकास साधला जाईल असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे. मी सुमित अरुण कांबळे, इच्छुक उमेदवार, प्रभाग क्रमांक 4, सर्वसाधारण गट. परवा दिवशी आम्ही जे एक संध्याकाळी दिनांक 9/12/2025 एक जनसंवाद मेळावा घेतला होता. त्या मेळाव्याच्या दरम्यान आम्हाला नागरिकांच्या कडून अशी एक मागणी आली होती की लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स पार्क तथा वयोवृद्ध लोकांसाठी नाना नानी पार्क व जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम असं काहीतरी आपल्या भागात नाही आहे. आजपर्यंत आपला वार्ड एवढा मोठा असून आपल्या भागात ती सोयच नाही आहे. आपली मुलं कुठं खेळणार, कोणतं ग्राउंड वापरणार? त्यासाठी मी त्यांना एक शब्द दिला होता की त्या दिवशी की मी या गोष्टीचा पाठपुरावा करून लवकरच हा विषय मी पुढेपर्यंत घेऊन जाईन. तरी आज दुसऱ्याच दिवशी 2च दिवस झाले. आज तारीख आहे 11. 2 दिवसात मी त्या गोष्टीच्या पाठपुरावा करून मागं लागलो व आज दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी माननीय आमदार इद्रिसभाई नायकवडी साहेब यांचे चिरंजीव अत्तर नायकवडी साहेब यांची भेट घेतली. अत्तर नायकवडी साहेब हे आता जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. त्यांच्यामार्फत या कामाचा पाठपुरावा करून ही मागणीचं पत्र, एक निवेदन त्यांना मी आज दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला त्या आमच्या मागणीचं निवेदनाचं साठी त्यांच्याकडून आम्हाला होकार पण आलेला आहे. त्यांनी ती आमची मागणी मंजूर केलेली आहे आणि येत्या मार्च महिन्यापासून ते काम पूर्णवत सुरुवात होईल असं आम्हाला एक आश्वासन सुद्धा त्यांच्याकडून भेटलेलं आहे. तरी आम्हाला लोकांसाठी एकच म्हणायचं आहे की जे काही कामं असेल ते आज जसे आत्ता सांगत आलं तसे इथनं पुढे बी आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमचं काम मार्गी लावायचं 100% प्रयत्न हे आमच्याकडून इथून पुढे होत राहील.